झारखंड मध्य घोटाळ्यामध्ये अटक झालेल्या अमित साळुंखेवरून राजकारण। श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशनला येणारा पैसा साळुंखेचा, संजय राऊत यांचा आरोप। तर घोटाळे करणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये, शिंदेंचा पलटवार। फडणवीस सरकार हे चारित्र्यहीन सरकार, खासदार संजय राऊत यांची बोचरी टीका। मंत्रिमंडळामधील 75% मंत्री युजलेस आणि दरोडेखोर असल्याचं राऊतांचं टीकास्त्र। हिम्मत असेल तर नाव घेऊन टीका करा, बावनकुळेंचं आव्हान। आपल्यात आणि माधुरी मिसाळ यांच्यामध्ये कोणताच वाद नाही, संजय शिरसाट यांची सारवासारव। तर वादाच्या नंतर मिसाळ यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। शिरसाटांची गच्छंती होण्याचे संकेत, राऊतांचा हल्लाबोल। माणिकराव कोकाटे मंगळवारी राजीनामा देण्याची शक्यता। अजित पवार आज पक्षाच्या बैठकीमध्ये नेत्यांना निर्णय कळवणार। काल अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये 2 तास खलबतं। संकटात असलेल्या कृषी मंत्री कोकाटे यांची शनिदेवाकडे धाव। नंदुरबारच्या शनी मांडळ इथल्या मंदिरामध्ये पूजा अर्चा। आरोपांच्या 7.5 पासून सुटका मिळवण्यासाठी शनीच्या दरबारी। एकनाथ खडसेंचं मंत्री गिरीश महाजन यांना खुलं आव्हान। हिम्मत असेल तर संपत्तीची चौकशी करू द्या। तसंच प्रफुल्ल लोढा यांची नार्को टेस्ट करण्याचंही दिलं चॅलेंज। लाडकी बहीण योजनेवरती 14,298 पुरुषांनी डल्ला मारल्याची धक्कादायक आकडेवारी समोर। 10 महिन्यांमध्ये योजनेचे 21 कोटी रुपये लाटले। गोंदियामधल्या लक्ष्मीनगर भागामध्ये 25 ते 30 घरांमध्ये शिरलं पावसाचं पाणी। रस्त्यांवरही साचलं 4 ते 5 फुटांपर्यंत पाणी। जनजीवन विस्कळीत। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरती कंटेनरचा ब्रेक फेल होऊन भीषण अपघात। अपघातामध्ये जवळपास 15 ते 20 गाड्यांना कंटेनरची धडक। सुदैवानं जीवितहानी नाही। यूपीआय व्यवहारासाठी भविष्यात मोजावे लागणार पैसे। रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचं वक्तव्य। सध्या बँका आणि संबंधितांना यूपीआयसाठी सरकार पैसे देतं, भविष्यामध्ये हा खर्च युजर्सना द्यावा लागणार असल्याचंही वक्तव्य। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।